राज्यातील वाळू माफियांवर सर्वाधिक मोठी कारवाई करण्यात आली आहे। उजनीतील वाळू माफियांचे महसूल विभागानं कंबरडं मोडलंय। इंदापूर तालुक्यातील पळसदेव डाळज भागात 40 बोटी जिलेटिन लावून उडवल्या होत्या। वाळू माफियांचे 2 कोटींचं साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलं। या कारवाईमध्ये जिलेटिन लावून वाळू माफियांच्या 40 बोटी उडवलेल्या आहेत। बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी मोठी कारवाई केली आहे। हे दृश्य पाहू शकता। बारामती तालुक्यातील पळसदेव डाळज भागात तब्बल 40 बोटी या जिलेटिन लावून उडवण्यात आलेल्या आहेत। वाळू माफियांचे तब्बल 2 कोटींचं साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलंय। बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी ही मोठी कारवाई केली आहे आणि आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असं आपण म्हणू शकतो। आणि बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव थेट आपल्या सोबत आहेत। जाधव सर, तुमचं जी24 तासवर स्वागत आहे। राज्यातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आपण म्हणू शकतो, एकूण काय सांगाल? इथं उजनीच्या बॅकवॉटरमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये एक 8 गावं येतात। त्याच्यामध्ये आणि करमाळा, दौंड आणि कर्जत हे असे 4 तालुक्यामध्ये जवळजवळ गेल्या 2 महिन्यापासून वाळू माफियांनी उच्छाद मांडला होता। पूर्वी आम्ही यापूर्वी कारवाई केली होती, पण त्याचा इम्पॅक्ट दिसत नव्हता, म्हणून ह्यावेळी आम्ही जॉईंटली सगळी कारवाई सुरू केली आणि कालपासून आम्ही जवळजवळ 40 बोटी, मोठ्या फायबर बोटी आणि सक्षम समस्या बोटी उडवल्या आहेत आणि अजून ही कारवाई पुढे चालूच राहिली आहे। 2-2.5 कोटीचं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जोपर्यंत नदीपात्रामध्ये एकही बोट दिसेल तोपर्यंत आम्ही ही कारवाई सुरू करणार आहे। वाळू माफियांवर यापूर्वी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी कारवाई झालेली आहे, मात्र वाळू तस्करी सर्रास सुरूच आहे। महसूल प्रशासनाला सुद्धा हे दाद देत नाहीत माफिया। पण या प्रकरणी आता कुणाला ताब्यात घेतलंय का? अटकेची काय कारवाई आहे का? गुन्हे दाखल झालेत का? नाही, याच्यामध्ये ह्या ज्या बोटी आहेत त्या सगळ्या निनावी बोटी असतात, ह्याच्या पुढे रजिस्ट्रेशन होत नाही। हा आमचा मुख्य अडचण असते। त्यामुळे गुन्हा दाखल करताना किंवा परवाना आम्हाला ते प्रॉब्लेम येतात। त्यामुळे आम्ही ह्या बोटी निनावी समजून आम्ही हे सर्व नष्ट करत आहोत। जाधव सर, यापुढे सुद्धा महसूल प्रशासनाची परिसरामध्ये अशीच कारवाई सुरू राहील का? हो, जोपर्यंत हे पूर्ण बंद होत नाही तोपर्यंत आमची कारवाई कंटिन्युअसली चालू राहील अशी। यापूर्वी राज्यात महसूल प्रशासन अधिकारी असतील, थेट जिल्हाधिकारी असतील, वाळू माफियांकडून हल्ले केले जातात अधिकाऱ्यांवर, त्याबाबत काय कडक भूमिका सरकार घेणार आहे? काय प्रशासनाकडून काय कडक पावलं उचलली जात आहेत का? हो, यासाठी जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय कमिटी आहे, ज्यामध्ये SP साहेब आणि RTOचे प्रमुख असणार आहेत आणि जॉईंटली तिन्ही खात्यांनी मिळून जिथं वाळू उत्खनन होतं ते सोर्सेस प्लस रोडवर सुद्धा कारवाई तीव्र करण्यात येणार आहे। जाधव सर, ठीक आहे, तुम्ही त्यांचं साहित्य उद्ध्वस्त केलं, बोटी उद्ध्वस्त केल्या, पण ह्या निनावी जरी बोटी असतील तरी माणसं वाळू माफिया समोर आले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्यासाठी प्रशासन काय करणार? त्यासाठी आम्ही एक ड्राईव्ह घेतला। आम्ही सर्व तळट्यांना लेखी पत्र दिले आहे की तुम्हाला ज्या ज्या गावामध्ये असे लोक असतात त्यांना माहीत असतात की कोणाच्या बोटी आहेत, तर त्यांना आपण एक पंचनामे करून द्यायचं की ह्या लोकांच्या बोटी नदीपात्रामध्ये आहेत। त्यानंतर आपण त्यांना एक नोटीस द्यायची लिगल की अशा तुमच्या बोटीत काढून घ्या, नसेल तर आपण डायरेक्ट त्याच्या नावे FIR दाखल करायची आणि MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी किमान त्या व्यक्तीवर किमान 2 ते 3 गुन्हे दाखल व्हावे लागतात। त्यासाठी हे डॉक्युमेंटेशन आम्ही सध्याची कारवाई करत आहोत। जाधव सर, पोलीस प्रशासनाकडून या कारवाईत कसं एक प्रकारे कसं सहकार्य मिळतं आणि एखादा काय रोड मॅप, एखादा प्रकल्प किंवा एखादा आराखडा असा पक्का तयार केलाय का या पुढच्या कारवाईसाठी? पोलीस प्रशासनाकडून आम्हाला नक्कीच मदत मिळते, कारण ज्यावेळी आम्हाला असं वाटतं की इथं थोडं आमच्या हल्ल्याची शक्यता आहे किंवा थोडा धोका आहे, त्यावेळी पोलीस प्रशासन आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि तात्पर्य ते आमच्याबरोबर येतात। फक्त याच्यामध्ये RTOचा एक महत्त्वाचा रोल राहणार आहे, कारण रोडवरच्या गाड्या फिरतात त्या आमच्या महसूल किंवा पोलीसपेक्षा त्यांचा RTOचा पत्र जास्त असतो। त्यामुळे RTO जर खातं सक्रिय झालं तर निश्चितपणे ह्यावर कंट्रोल येईल। जाधव सर, तुम्ही जी24 तासशी संवाद साधलात, प्रशासनाची भूमिका स्पष्ट केलीत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद। वाळू माफियांची तब्बल 2 कोटींचं साहित्य महसूल प्रशासनानं उद्ध्वस्त केलेले आहे। बारामती भागात ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे आणि बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी जी24 तासला संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली, कारवाईबद्दल विस्तृत माहिती दिली। जी24 तास रहा एक पाऊल पुढे।